नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी कृपेने आजचा दिवस तुम्हा सगळ्या मैत्रिणी सगळ्यांचा आनंदात सुखागमनात जावो. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामी चरणी इच्छा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा विषय आहे घरामध्ये पैसा यावा व टिकावा, घरात सुख समृद्धी यावी यासाठी काय करावे व काय करू नये. एक सोमवारी आणि एकादशीच्या दिवशी नारळ फोडू नये, कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेशांचे प्रतीक आहे. दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात. 2. दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न गोड न देता हाकलू नये, कारण गाय आपले दोष घेण्यासाठी येते. आपल्या घरातील शिळे अन्न, कुत्रे, मुके प्राणी, जनावर यांना जरूर द्यावे. पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते. 4. दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास आपण आपले हातचे काम सोडून पाणी द्यावे, कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुख्या जनावरास पाणी देणे पाजणे हे महत् पुण्य मानले आहे. 5. रस्त्यावर वृद्ध, अपंग, आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी. यासारखी पुण्य कमवण्याची संधी नाही. 6. महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा. उभा झाडू घरात ठेवू नये. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, त्यांचा मान ठेवावा. 7. मीठ सांडले त्याच्यावर पाय पडू देऊ नये. ते मीठ स्वच्छ भरून पाण्यात टाकावे. मीठ समुद्रात असते, ते समुद्रातून येते. लक्ष्मी समुद्रकन्या आहे आणि मिठाचा फार जवळचा तिचा संबंध आहे. 8. तिन्ही सांजेला घरातून 3 वस्तू कुणाला देऊ नये. मीठ, दुसरे पैसे व झाडू. ह्या वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि आपण लक्ष्मी येण्याची वाट पाहत असतो, म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये. तसेच दही आणि ताक ह्या वस्तू गायीपासून प्राप्त होतात, म्हणून ह्याही वस्तू लक्ष्मी स्वरूप आहेत. ह्या वस्तू संध्याकाळी कुणा देऊ नये. 9. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करत असते, म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा आपण विभक्त राहू नये. 10. सकाळी लवकर उठावे. महिलांनी अंगणात सडा, रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूप व दीप लावावा. 11. महिला आणि पुरुष यांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी. थोड्या वेळाने करायचे काम आत्ताच करून मोकळे व्हायची सवय आपणास असावी. त्यात कंटाळेरे वाटणार नाही. रोजचे निघत हे टाळता येत नाही, पण आवड ठेवून झटपट काम केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआपच शांती नांदते. 12. महिन्यातून एकदा तरी खडे मीठ व गोमूत्र, कापुराचा चुरा टाकून फरशी स्वच्छ पुसायची आहे. 13. ज्यावेळी जेवायला आपण बसतो त्यावेळी थोडेसे अन्न बाजूला काढून ठेवा व ते मुक्या प्राण्यांना, कावळ्यांना, कुत्र्यांना घाला. 14. घरातून बाहेर पडताना खिशात थोडी तरी पैसे असावेत. रिकामा खिसा ठेवून घराच्या बाहेर जाऊ नका, कारण पैसा हा पैशाकडे. दरवाजावर चपलांचा ढीग ठेवू नका. खूप दिवसापासून जमा केलेले भंगार असेल तर ते लवकरात लवकर बाहेर काढा. वरील पद्धती थोडेफार नियमांचे आपण पालन केले तरी आपणास
बाकी नियमांची आपोआपच सवय होईल आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी वरील उपाय खूप खूप महत्त्वाचे आहेत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.